क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे. या सिरीजचे व्हिडिओ तुम्हाला डेली 5:30 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. या सिरीजमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहतो. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस जानेवारी महिन्याचे. सर्वात आधी हा प्रश्न पाहूया. हा प्रश्न नुकताच कंबाईन एक्झाम जी 4 जानेवारी रोजी झालेली आहे तेथे आलेला होता. या प्रश्नामध्ये काय विचारण्यात गेलेले आहे, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. आणि दुसरं स्टेटमेंट काय, जागतिक संगीत दिन 2025ची थीम हिलिंग थ्रू हार्मोनी हे होते. तर तुम्ही या प्रश्नामध्ये जर बघितला तर तुम्हाला जागतिक संगीत दिवसबद्दल स्टेटमेंट ए आहे. तर आपण जे महत्त्वाचे टॉपिक घेतो तिथे आज आपण जानेवारी महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. तर हा स्टेटमेंट ए चुकीचा आहे, कारण की 21 जूनला जागतिक संगीत दिवस असतो आणि ब स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2, फक्त ब बरोबर आन्सर आहे. तर विद्यार्थी म्हणतो सांगण्याचं फक्त एवढं तात्पर्य आहे की आपण जे पण एक्झाम पॉईंट ऑफ महत्त्वाचे टॉपिक घेतो ते अत्यंत महत्त्वाचे टॉपिक राहतात आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न हमखास असेल. चला आपण आता प्रश्न पाहूया. हा कालचा प्रश्न तुमच्यासाठी जो होता, जागतिक सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारतानं कोणाला मागे टाकलेलं आहे. तर जे विद्यार्थी आपल्या डेली करंट अफेअरची सिरीज पाहतात त्यांना हा प्रश्न हमखासच माहीत होता. तर या प्रश्नाचं उत्तर होता ऑप्शन क्रमांक 3, चीन. आता चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजचे प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते बनलेले आहे. तर ते ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता याबद्दल आपण माहिती पाहूया. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या. ऐतिहासिक विक्रम 2026. 7 जानेवारी 2026 रोजी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी देवव्रत अरस यांच्या 2792 दिवसाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला. कार्यकाळ त्यांचा पहिला कार्यकाळ 2013 ते 2018 असा 5 वर्षाचा होता. मे 2023 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि सध्या 9 जानेवारी 2026 पर्यंत ते या पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय पक्ष कोणता आहे त्यांचा, तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. वैशिष्ट्य, कर्नाटकचे राजकीय इतिहासात 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते देवव्रत अरस याच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री आहेत. तर ही खूप महत्त्वाची माहिती कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याबद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. हिस्ट्री दॅट इग्नोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक 2 प्रेम प्रकाश. तुम्ही पाहू शकता हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर ही पुस्तक आहे आणि याचे लेखक तुम्ही पहा प्रेम प्रकाश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे या प्रश्नाचा. त्यानंतर पुढला प्रश्न. राष्ट्रीय सारस मेळा 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 गुंटूर, आंध्र प्रदेश. आता आपण याची माहिती पाहूया. 6 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत आंध्र प्रदेशाच्या गुंटूर येथे प्रथमच राष्ट्रीय स्तरावर भव्य सरस मेळा 2026 आयोजित करण्यात आला. याचे उद्घाटन 8 जानेवारी 2026 रोजी झालं. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 69वे राष्ट्रीय शालेय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 पंजाब. तर याची सुरुवात पंजाब राज्यापासून झालेली आहे. आता आपण याची महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहूया. 69वे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया SGFI द्वारा आयोजित केलं जात आहे. लुधियानामध्ये पंजाब येथील 6 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान लुधियाना इथे जुडो, तायक्वांडो
आणि गटका या स्पर्धा पार पाडतील. त्यानंतर पुणे बारामतीमध्ये महाराष्ट्र 27 जानेवारी 2026 रोजी पासून बारामती येथे कराटे मुलं व मुली स्पर्धा आयोजित करण्यात येईल. त्यानंतर इतर शहरे इटानगर अरुणाचल प्रदेश, बॉक्सिंग अंडर-17 श्रीनगर जम्मू काश्मीर, फुटबॉल अंडर-19 आणि झारखंडमध्ये इथे तिरंदाजी व फुटबॉल यासारखा खेळ पार पाडला जाईल. तर सुरुवात पंजाबपासून झाली, त्यानंतर पुणे बारामती व इतर शहरामध्ये हा 69वा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होणार आहे. आता त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमेनचे उत्पादन करणारा जगातला पहिला देश कोण ठरलेला आहे? तर हा आपला प्यारा भारत देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. बायोबिटुमेन्स उत्पादन स्रोत हे तांदळाची पेट, पराडी, वनस्पती तेल, लाकडाच्या लिग्निन घटक व इतर कृषी कचऱ्यापासून तयार केला जातो. तर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की बिटुमेन्स कशाने तयार केला जातो. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे बायोबिटुमेन्सबद्दल. पर्यावरणपूरक याच्या वापरामुळे पराडी जाळल्याने होणाऱ्या हवेत प्रदूषण कमी होते आणि कार्बन उत्सर्जित 70% पर्यंत घट होऊ शकते. आर्थिक बचत पारंपरिक पेट्रोलियम डांबरमध्ये 50% बायोबिटुमिन मिसळल्यास भारत वर्षाला सुमारे 4,500 कोटी परकीय चलन वाचू शकते. जागतिक विक्रम 7 जानेवारी 2026 रोजी भारताने व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमेनचे उत्पादन सुरू करून या क्षेत्रात जगात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. रस्त्याची मजबूती हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेले रस्ते नेहमीच्या डांबरी रस्त्यापेक्षा साधारणपणे 40% अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. तर ही महत्त्वाची माहिती बायोबिटुमेनबद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. पश्चिम बंगालची पहिली महिला मुख्य सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगाल याची पहिली महिला मुख्य सचिव आहेत. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. नंदिनी चक्रवर्ती ऐतिहासिक नियुक्ती. नंदिनी चक्रवर्ती या पश्चिम बंगालची पहिली महिला मुख्य सचिव ठरल्या. 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. ते 1994 बॅचचे IAS अधिकारी आहेत. निवड प्रक्रिया या पदासाठी 8 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याला मागं टाकत हे स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. माजी पदभार मुख्य सचिव होण्यापूर्वी ते राज्य गृह सचिव होम सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी पर्यटन विभाग आणि राज्यपालाच्या मुख्य सचिव म्हणून पण काम केलेले आहे. तर ही नंदिनी चक्रवर्तीबद्दल महत्त्वाची माहिती. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. 2025च्या संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 RK श्रीराम कुमार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे कर्नाटकाचे वायलन वादक आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. DRDOने विकसित केलेल्या जल शुद्धीकरण प्रणालीचे नाव काय आहे? तर याच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तर स्वदेश बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हा स्वदेशचा फुल फॉर्म आहे. सी वॉटर डिस्टिलायझेशन सिस्टम या स्वदेशचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. नुकतेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट IICDEM 2026चे आयोजन कुठे केलं जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. त्यानंतर आपण याबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहूया. इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट IICDEM 2026 नाव आणि आयोजक ही लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय परिषद असून तिचे आयोजन भारत निवडणूक आयोग ECI द्वारा केले जात आहे. ठिकाण आणि वेळ. ही परिषद 21 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथील भारत मंडपम इथे आयोजित करण्यात आली आहे. सहभाग. या परिषद जगभरात 42हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि भारतातील नामांकित संस्था IIT IIM चा सहभाग होणार आहे. उद्देश जागतिक स्तरावर लोकशाही बळकट करणं आणि निवडणुकीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व पारदर्शकता वाढवणे हे मुख्य ध्येय आहे.
मुख्य आकर्षण. या परिषदेत निवडणूक आयोगानं ECI नेट या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात येणार आहे. तर ही महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. ही इलेक्शन कमिशनद्वारा आयोजित करण्यात येत आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2024मध्ये माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या UNचा कोणता सर्वोच्च पर्यावरण सन्मान प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ. हा UNद्वारा त्यांना 2024मध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत सरकारने माधव गाडगीळ यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी सन्मानित केलं? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, 2006 या वर्षी. आणि पद्मश्री केव्हा मिळाला आहे? तर 1981 या वर्षी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्टिंगमध्ये बघितलं की आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस. आपण जानेवारी महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. तर सर्वात आधी 1 जानेवारी जागतिक कौटुंबिक दिन, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन, 9 जानेवारी प्रवासी भारत दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त, 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन, 20 जानेवारी पेंग्विन जागरूकता दिन, 23 जानेवारी पराक्रम दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त, 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन, 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, भारतीय निवडणूक आयोगाचे स्थापना दिवस, 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन, आणखी 26 जानेवारीला जागतिक कुष्ठरोग दिन, 29 जानेवारी भारतीय वृत्तपत्र दिन, 30 जानेवारी जागतिक दुर्लक्ष उष्णकटिबंधीय रोग. तर हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत जानेवारी महिन्याचे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफनं हे महत्त्वाचे दिवस तुम्ही लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न तुम्हाला हमखास असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर हा उपक्रम सुरू केलेला आहे चालू घडामोडीच्या. इथे आपण तुमच्यासाठी क्वेश्चन ऑफ द डे, आजचा प्रश्न तुमच्यासाठी, डॉक्टर माधव गाडगीळ यांना कोणत्या प्रसिद्ध समितीचे अध्यक्षपद भूषवले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती WGEEP, सेकंड आहे कस्तुररंगन कमिटी समिती, तिसरा आहे नरसिंहन समिती आणि चौथा आहे स्वामीनाथन समिती. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे विद्यार्थी आपले कंटिन्यू सिरीज फॉलो करत असतील चालू घडामोडीचे, त्यांना हा उत्तर हमखासच येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल तरी पण त्यांनी ट्राय करावा. चुकला तरी काही हरकत नाही, उद्याला आपण याचं बरोबर उत्तर पाहणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही जे चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज लॉन्च केली आहे, तर तुम्हाला कशी वाटत आहे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.